आज मी सिंपल आणि सोप्या पद्धतीने पास्ता बनवत आहे, जो पर्सनली मला फार आवडतो. मला खूप साऱ्या व्हेजीज वगैरे टाकून बनवलेला पास्ता आवडत नाही. त्यामुळे सिंपल आणि झटपट अशी तयार होणारी पास्ताची रेसिपी आज शेअर करत आहे. सगळ्यात आधी मी इथे पाणी गरम करायला ठेवले. त्यात मीठ आणि तेल टाकून उकळी आल्यावर त्यात पास्ता बॉईल करायला ठेवू. पास्ता बॉईल झाल्यावर तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता फोडणीची तयारी करूयात. फोडणी देताना त्यात आपण कढईमध्ये तेल आणि थोडं बटर टाकलंय. त्यामध्ये जिरा, कांदा, बारीक केलेलं लसूण, हिरवी मिरची टाकून परतून घेऊयात. टोमॅटो, शेजवान चटणी टाकली. आता याच्यामध्ये आपण हळद, लाल मिरची, मीठ आणि मॅगी मसाला टाकूयात. याने चव छान लागते. आता थोडंसं पाणी टाकूयात आणि बॉईल केलेला पास्ता टाकूयात व मिक्स करून घेऊयात आणि वरतून कोथिंबीरने गार्निश करूयात. ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.